नमस्कार मित्रांनो, कार इलेक्ट्रिशियन या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्यापाशी टाटा नेक्सॉन गाडी आलेली आहे. तर आपण बघू शकता या गाडीचे एसी वेंटचे नॉब तुटलेले आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण एसी वेंट कसा चेंज करायचा. तसेच आपण अजून आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करावे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करावे. आता आपण एसी वेंट खोलणार आहोत. पहिल्यांदा हा साईडचा पॅनल खोलून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर ही बिडिंग देखील थोडी खोलायची आहे. हे खोलल्यानंतर आपल्याला हा एक स्क्रू आणि खाल्ल्या साईडनी हे 2 स्क्रू खोलायचे आहेत. आता आपण हा एसी वेंट स्क्रू चावीच्या साह्यानं असं कटवत बाहेर काढायचा आहे. तर हे बघा, पूर्ण आपण हा एसी वेंट कटवून बाहेर काढलेला आहे. ते बघा, अशा प्रकारे हा एसी वेंट आपण खोलायचा आहे. तर आता आपल्याला या साईडचा एसी वेंट खोलायचा आहे. तर आपण या एसी वेंट खोलण्यासाठी हे 3 स्क्रू आपण काढून घेणार आहोत आणि या साईडचा एसी वेंट खोलण्यासाठी आपल्याला हे 7 स्क्रू खोलून घ्यायचे आहेत आणि एसी वेंट बाहेर काढून घ्यायचे. तर आता हे नवीन एसी वेंट आहे. तर हा एसी वेंट आपण जसा खोललाय तशा प्रकारे आपण त्याला वापस बसवायचा आहे. तर हे बघा, हे आपण एसी वेंट चेंज करून घेतलेले आहेत. तर चला आपण आता हा एसी वेंट वापस फिट करूया. तर बघू शकता आपण कशा प्रकारे आपण एसी वेंट हा खोलून नवीन टाकून फिट केलेला आहे. तर आता आपल्याला या साईडचा एसी वेंट देखील खोलायचा आहे. तर आपल्याला हा पॅनल आणि हे बिडिंग काढून हा स्क्रू देखील आपल्याला खोलून घ्यायचा आहे. नंतर हा एसी वेंट आपण या प्रकारे खोलून घ्यायचा आहे. तर आता आपण हा एसी वेंट खोलून घेतलेला आहे. तर आपण या जागेवरती नवीन एसी वेंट टाकणार आहोत. तर बघू शकता आपण 3 स्क्रू लावून आपण हा एसी वेंट फिट केलेला आहे. आपला एसी वेंट बसवून झालेला आहे आणि हे स्क्रू देखील टाईट करून हे पॅनल लावून आपण बिडिंग लावायची आहे. आपण बघू शकता एसी वेंटची फिटिंग पूर्ण झालेली आहे. तर आता आपण म्हणत असाल की आपल्याला किती खर्च आला. तर आपल्याला एसी वेंट चेंज करण्यासाठी 2000 ते 2200 रुपयाचा खर्च आलेला आहे. आता आपण म्हणत असाल की आपल्याला हा एसी वेंट कुठे भेटणार. हा एसी वेंट आपल्याला ऑटो पार्ट स्टोअरला भेटून जाईल. तसेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.